दिवसानंतर. वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम टू प्रणेश व्लॉग. खूप दिवसानंतर आम्ही व्लॉग करतोय आणि व्लॉग करायचं एकच कारण आहे. ॲक्च्युली आम्ही नवीन माईक घेतलाय. कारण की खूप जणांचे आम्हाला कॉमेंट्स आले. कॉमेंट्स म्हणजे पर्सनलमध्ये सांगितलं. सॉरी गाईज, कॉमेंट्स कोण करत नाही. पर्सनलमध्ये लोकांनी आम्हाला सांगितलं की आवाज येत नाही आमचा येतो पण बाहेरचा बॅकग्राऊंडचा आवाज येतो. तर आम्ही एक नवीन माईक घेतलाय आणि त्याची मी म्हटलं टेस्टिंग आता आपण थोडं लाईव्हच करूया. हो. मग व्लॉग करण्यासाठी तसं तर काही कारण नाही आम्हाला पण आहे कारण आहे. सबकी पसंदीदा मॅगी बनवणार आहे आम्ही. मॅगी बनवता कॅज्युअल मॅगी आहे, बट ठीक आहे, आपण बघूया आमचा आवाज बरोबर येतोय का. सध्या तुम्हाला थोडा आमची मॅगी आवडली. बॅकग्राऊंड मध्ये मशीनचा वगैरे आवाज येत असेल, सगळं चालू आहे. तर आता आम्ही माईक लावून बघतो की कसा आवाज येत आहे. सो हा माईक घेतलाय आम्ही. आय डोंट नो तुम्हाला सरळ दिसतोय की उलटा दिसतोय. वेलो मॅक्सचा वायरलेस मायक्रोफोन. थोडं स्वस्त तर नाही आहे तसं, पण हा पण 1000 रुपीजचाच आहे, पण थोडं कमी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलंय सध्या. बघूया आधी. नॉट पेड प्रमोशन. हो, स्वतःच्या पैशाने घेतले. पेड प्रमोशन यायला आपलं असं काही आहे तेच. एनिवेज, सो आपण बघूया टेस्ट करून हा कसा चालतोय. मज्जा येणार आहे. माईक कनेक्ट करून बोलूया थांबा. इकडे माईक तर आम्ही कनेक्ट केला, पण हे विसरलो की कनेक्टर लावल्यावर माईक लगेच ऑन करायला पाहिजे. त्यामुळे आमच्या दोघांचा आवाज रेकॉर्डच झाला नाही. हा झालाय, माझा तर झालाय पॉवर ऑन आणि आय गेस कनेक्ट पण झालेत दोन्ही पण, असं मला वाटतंय. कनेक्शन बघितलं राहत आहे. अच्छा, इथे हा, हे ब्लिंक होतं ना, हे ब्लिंक व्हायचं बंद झालं म्हणजे कनेक्ट झालं असं. हेलो गाईज, काय वेगळं वाटतंय का तुम्हाला? कमेंट करून सांगा. ये म्हणजे आवाज येतोय प्रॉपरली. कनेक्ट आम्ही चेक झालं. केलंय. हे असं लावायचं असतं का? आले ऐसा कॉर्नर पे लगा. कॉर्नर पे. व्लॉगर्स, चला काम करूया. खूप टाइमपास झाला. इन्ग्रेडियंट्स दाखवते मी तुम्हाला मॅगीचे. आज मॅगी बनवण्यासाठी मास्टर शेफ आहे मिस्टर निलेश जोंधे. आणि नेहमीसारखंच चांगला सूशेफ आहे मी. सो मी थोडं कटिंग चॉपिंग करून ठेवली आहे. इकडे आपली मॅगी आहे. इकडे मी सगळं कटिंग चॉपिंग केलंय. कढई रेडी आहे. शेफ पण रेडी आहे. सो आपण चालू करूया. वो कैसा? नाही थांबा एक मिनिट. ओ माय गॉड, आपला डोर बंद करा पहिले. डोंट सी गाईज, डोंट सी. गॅस वाया जातोय. हा, नाव यू कॅन डू इट. माझा नवीन चुला. इन गोस तेल. थोडस तेल त्यानंतर थोडस बटर येणार आहे. प्रत्येकाची मॅगी बनवायची पद्धती वेगळी वेगळी असते. आय डोंट नो मी कॅमेरामध्ये प्रॉपरली दिसते की नाही, बट प्रत्येकाची मॅगी टेक 3 गाईज, टेक 3. प्रत्येक माणसाची मॅगी बनवायची पद्धत वेगळी असते. ही पद्धत आमची आहे. आम्हाला अशी मॅगी आवडते. सो डोंट जजेस गाईज. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मग ट्राय करून बघा. पुढच्या काही ब्लॉग्स मध्ये येतील आपले भिन्न भिन्न प्रकारच्या मॅगीज. हो, आम्ही मॅगी खूपच खातो गाईज. आम्ही मॅगी खूप खूप खातो. वेगवेगळ्या प्रकारची खातो मॅगी. सो वेट, आपण फ्रेम थोडी एस्थेटिक बनवूया. असं काहीतरी असतं ना, बघू कशी दिसते. येस. सो हिअर गोज चिलीज, मिरच्या आणि कांदा, देन लसूण, वटाणे झाले. वाटाण्याचा थोड्या त्या पण टाकून. आता आपण व्हेजीस टाकल्यात म्हणून एकदम थोडंसं सॉल्ट टाकूया.
आता आपण एक्झॉस्ट फॅन पण लावूया. एक्स्ट्रीम लेवल मध्ये टेस्टिंग करायची गाईज, एक्स्ट्रीम लेवल मध्ये. मॅगी तयार झाली आहे. आता आपण मस्त. काल आम्ही DIY मध्ये गेलेलो, तिथे आम्हाला बोल्स खूप आवडले होते, स्पेशली या माणसाला, पण आम्ही नाही घेतले. आणि आता आम्ही याच्यात मॅगी खाणार आहोत. मॅगी इज रेडी गाईज, लेट्स डू टेस्ट. तर मी माईक कुठे ठेवू? इथे ठेवू का, असं ऐकायला? हॅलो एव्हरीवन, मी तुम्हाला 2 दिवसानंतर भेटते. ॲक्च्युली मॅगीचा व्लॉग केल्यानंतर आम्ही विसरूनच गेलो की आम्हाला पुन्हा व्लॉग केला पाहिजे. आणि आज त्या दिवशी संडे होता, मंडेला आम्ही ऑफिसला गेलो आणि आज मंगळवार आहे आणि आज अंगारकी संकष्टी आहे. सो दॅट इज द रिझन मी आज व्लॉग करते आहे, बिकॉज मी ठरवलं आहे आज बनवायचे मोदक. इट इज गोइंग टू बी अ सरप्राईज फॉर हबझेंड. हबझेंड म्हणजे निलेशसाठी सरप्राईज असणार आहे. सो बघूया आता कसे कसे बनत आहेत. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30. आणि माझ्याकडे सगळ्यात जो मेन इन्ग्रेडियंट असतो मोदक बनवण्यासाठी, जे म्हणजे नारळ, तो नाही आहे. सो आपण आता खाली जाऊया, नारळ आणूया. तसं तर मी थोडे पैसे एक्स्ट्रा घालून डिरेक्टली ग्रेटेड नारळ मागू शकते, पण मी विचार केला थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स आणि थोडे पैसे पण वाचूया आणि खाली जाऊन नारळ आणूया, त्याला ग्रेट करूया आणि मग मोदक करूया. सो पहिले मी जाऊन खालून नारळ घेऊन येते आणि मग तुम्हाला भेटते. नारळ आणलाय मी, मस्त इथेच फुटतो का काय, मस्त पाण्याने भरलेला नारळ आणलाय. आणि नारळाचे पैसे वाचवले मी, पण थोडेसे इन्व्हेस्टमेंट केली मी माझ्यासाठी. भजीपाव आणले. आता मी थोडं विचार करते, पेटपूजा करते आणि मग चालू करते. आता वाजले 6:45, 6:45 म्हणजे 5 मिनटं आहेत. मला वाटतं 7 वाजता चालू करूया, चांगला मुहूर्त आहे. 7 वाजता मोदक बनवूया आपण, तोपर्यंत थोडा खाऊया. यू नो व्हॉट इज द बेस्ट पार्ट ऑफ, त्याने भजीपावच्या ऐवजी मला वडापाव दिलाय. आता मला खाली जायची ताकद नाही, सो मी वडापावच खाणार आहे. हां, तर मी बोलत ती बेस्ट पार्ट याचा चुरा आहे, जो मला याच्यामध्ये घालून खायला खूप आवडतो. सो थोडासा स्पायसी असतो इकडचा वडापाव माझ्या टेस्टसाठी, म्हणून मी भजीपाव प्रेफर करते. बट आता ऑप्शन नाही आहे, सो यार इट इज वडा. सो पेटपूजा झाली आहे, 7च्या आधी गेली आहे मी पेटपूजा. आणि आता मला वाटतं आपण तयारीला लागूया, बिकॉज वी हॅव टू डू अ लॉट. मोदक सोबत जेवण पण बनवायचं आपल्याला. सो पहिले मोदकसाठी नारळ फोडून किसून घेऊया आणि जेवणाची सोबत सोबत तयारी करूया. हेचे काय बोलतात याला, केसर. केसर काढायचं आणि मग नारळ फोडायचं. सो आपण याचं केसर काढलं आहे. बघा आई, तुमचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करते मी. आता याला फोडते, केसर काढलं आहे. माझ्याकडे हा खलबत्त्याचा दगड आहे, त्याच्यावरती आपटून फोडेन मी, असं वाटतंय मला. ओके, सो लेट्स डू दिस. ग्लास रेडी आहे. आय डोंट नो ग्लासमध्ये पाणी साठवू शकेल की नाही, बट लेट्स सी. Okay, I did it, guys. Woo! That is a lot of water. पण सक्सेसफुली मी नारळ. दिस इज द मेस दॅट आय हॅव क्रिएटेड. आधी हे क्लीन करूया, मग भेटूया. पाणी मला वाटतं
वाव, एवढंच राहिलंय, बाकी सगळं सॉरी हब्जेन. इफ करम करने जाता और कांड हो जाता है हेड अ फेस ना, दिस इज दॅट फेस. हे आहे ते फेस. कुठलंच काम नीट नाही होऊ शकत माझ्याकडून. मला वाटलेलं की हे पाणी मी हब्जेनला ॲज अ वेलकम ड्रिंक देईल, पण एवढंसं पाणी, सॉरी हब्जेन. आफ्टर दॅट हॉरिबल एक्सपिरियन्स आपल्याकडे एटलीस्ट खोबरे आहे जे इम्पॉर्टंट आहे मोदक बनवण्यासाठी. सो आपण याला खाऊन 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 आय गेस खाऊन घेऊया. थिंक म्हणजे हे इझी पद्धतीने पण मी करू शकले असते जर मी ग्रेटेड कोकोनट डिरेक्टली झेप्टोवरून मागवलं असतं तर. पण काय माहिती मला का सुचलं. आय हॅड टू डू इट द हार्ड वे. आय थिंक दॅट इज इट. एवढा खोबरा निघालाय. मी माझं बेस्ट करायचा प्रयत्न केलाय. ओके, त्या छोट्याशा ब्रेक नंतर मी पुन्हा आता जेवणाला लागणार आहे. ॲक्च्युली पाणी आलं होतं सो मी पाणी भरत होते आणि आता मी विचार करते की मोदकाला थोडासा वेळ लागेल, त्यापेक्षा मी आधी जेवण करून घेते बिकॉज ऑलरेडी 8 वाजायला आले. पाणी वगैरे भरण्यामध्ये मला खूप उशीर झालाय. सो मोदकाचं आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, जेवणाची तयारी करूया. आय थिंक टुडे इज नॉट द ग्रेट डे टू कुक गाईस. दही सांडलंय माझ्याकडून. एनिवेज मी ते साफ करतेस. अपडेट, कालवण रेडी आहे. भाजीसाठी फोडणी दिली आहे, फक्त बटाटे टाकायचे. तिकडे भात शिजतोय आणि मग भाकरीच पेंडिंग राहतील. मोदकसाठी भांडं काढून ठेवलंय, तर लवकरात लवकर आपण मोदक बनवायला घेऊ. ओके गाईज, खूप साऱ्या गडबडनंतर द बिगेस्ट थिंग दॅट कुड गो रॉंग इज, हा माणूस घरी आलाय लवकर. लवकर आहे का? लवकरच आहे. आय वॉज मेकिंग समथिंग. आता काय फायदा, एकतर ऑलरेडी केवढे सारे माझ्याकडून गडबड झाले. ओके, प्रोग्रेस सो फार. भाकरी झालेल्या आहेत. दाखवा काय काय झालंय. आमटी, शेवग्याची आमटी. आफ्टर दॅट बिगेस्ट फ्लॉप आय गेस आपण तरीही मोदक बनवूया. सो कढई पहिले सारण बनवून घेते मी. तूप घालायचे, तूप. आज माझी लिटरली काय बोलतात ना, पचकावाला दिवस आहे. टुडे वॉज नॉट माय डे गाईज. सुरुवातच नारळ पाणी सांडण्यापासून झाली. त्याच्यानंतर पाणी भरताना माझ्याकडून अख्खी भरलेली पाण्याची बॉटल सांडली, त्याच्यामुळे माझा टाइम वेस्ट झाला. त्याच्यानंतर फ्रीज खोलला आणि दही सांडलं, त्याच्यामुळे टाइम वेस्ट झाला. आणि प्लस जेवण करायला तर 1 तास पाहिजेच ना. म्हणजे आय डोंट नो कशा बायका एका तासात सगळं उरकतात, पण मला जेवण करायला 1 तासाच्या पेक्षा जास्त लागतो. तरी पण आज मी फारच लवकर जेवण केलंय. सो याच्यामध्ये आपल्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत, ड्रायफ्रुट्स टाकते मी. सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट वेलची पावडर टाकूया थोडीशी, आणि थोडीशी नटमेग, काय बोलतात, जायफळ, एकदम थोडीशी. आणि आपलं सारण रेडी आहे. आजच्या दिवसामध्ये आणखीन एक डिझास्टर झालंय गाईस. माझ्या फोनची मेमरी फुल झाली आहे. सो आता तुम्हाला दुसऱ्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ दिसत असेल, कारण की हा हब्जेनचा फोन आहे. थँक गॉड की ते टायमावर आले आहेत. त्यांचं सरप्राईज तर त्यांना नाही मिळालंय बिचाऱ्यांना, पण त्यांचा फोन आता आपल्याला ब्लॉगिंगसाठी कामाला येणार आहे. सो याच्यामध्ये मी 1 कप पाणी टाकलंय, उकळून घेणार आहे आपण. थोडंसं मीठ, थोडंसं तूप घालायचं आणि हे पीठ आहे तांदळाचं ते घालायचं, आणि मग मावशीने सांगितलेलं सिक्रेट इन्ग्रेडियंट. बट आज काय माहिती का सगळं मेसी होते माझ्याकडून. एनिवेज आपण याच्यामध्ये, कारण सारखं माझं मला नावं ठेवत असते ना, म्हणून आता ती पण मेसेज. या पाण्यामध्ये सगळं आपण पीठ मिक्स केलंय चांगलं. गॅस बंद केलाय मी ऑलरेडी. 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचंय. 5 मिनिट होऊ गया है गाईस. मला वाटतं याला आपण थोडंसं मार देऊया. मी मोदक बनवण्यामध्ये अजिबात एक्सपर्ट नाही आहे, सो माझी रेसिपी फॉलो करताना डू इट ॲट युअर ओन रिस्क. माझं सारण चांगलं होतं, ह्याच्यातच गडबड होते या पिठामध्ये. पीठ मळलंय, थोडंसं तूप लावते. म्हणजे बाकीच्यांचं पीठ कसं चिकट चिकट, माझं पण चिकट आहे, बट तितकंसं नाही की मी त्याची पारी बनवून मग मोदक बनवू शकेन. बट इट्स फाईन, माझ्याकडे साचा आहे, मी साच्यातच बनवते मोस्टली. मसाल्याचा चांगला वापर होतोय. हब्जेन टू द रेस्क्यू. दोघांनी मिळून, आम्ही दोघं मिळून जेव्हा करतो तेव्हा खूप चांगलं होतं स्वयंपाक. तुमचं नेहमीच आहे, आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न करतो की होत आहे का, आणि जर का ते फेल्ड अटेम्प्ट असेल तर मग साचा आहेच. छोटूसा प्यारासा झालाय, पण माझं तर फेल्ड होतं. आपला मोदक रेडी आहे गाईस. साच्यातलाच आहे, आय नो साच्यातला आहे, बट
इट्स फाईन ना, खायला काय. फायनली थोडेसे मोदक ठेवलेत आम्ही उकडायला. मोदक मस्त रेडी झाले होते आणि आता वेळ होती बाप्पाच्या आरतीची. आणि मस्त बाप्पाची आरती करून गेली, बाप्पांना गरमागरम मोदक दाखवले आणि त्यांचा आस्वाद सुद्धा आम्ही घेतला. मोदक मस्त झाले होते. डिस्पाईट एवढे सगळे डिझास्टर, माझ्या बायकोने मस्त स्वादिष्ट बेत बनवला होता. सो त्यासाठी एक लाईक, शेअर आणि कमेंट बनताय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.